नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज निजश्रावण कृष्ण चतुर्दशी शके 1945 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांची देणी थकवल्याप्रकरणी कल्पेश एंटरप्राइजेस काळ्या यादीत. धोकादायक वाहनांमधून होत असलेली कचरा वाहतूक तातडीनं थांबवून संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी, राहुल पिंगळे. आणि राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण 37,362 प्रकरणं निकाली. एकूण 2,88,03,00,000 रुपयांची यशस्वी तडजोड. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका. আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইনজেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইনজেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আসাদি আমার বাড়িতে আসলো। আসাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো। তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আসাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण 37,362 प्रकरणं निकाली निघाली असून याद्वारे एकूण 2,88,03,12,000 रुपयांची तडजोड यशस्वी झाली आहे. न्यायालयातील वाढता ताण लक्षात घेता प्रलंबित प्रकरणं निकाली काढणं आवश्यक झालं असून राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणं निकाली काढल्यानं पक्षकारांना तात्काळ न्याय मिळतो आणि न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा जलद गतीनं निपटारा देखील होतो. प्रलंबित 20,238 प्रकरणं निकाली निघाली असून अशी माहिती सचिव ईश्वर सूर्यवंशी यांनी दिली आहे. राष्ट्रीय लोक अदालत हा लोकांच्या समस्या सोडवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. मोटर अपघातांच्या 382 प्रकरणामध्ये तडजोड होऊन 35,09,29,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. ठाणे मुख्यालयातील एका मोटर अपघात दाव्यामध्ये रक्कम रुपये 65 लाख आणि एका प्रकरणात 60 लाख अशा 2 प्रकरणात उच्चतम रक्कम नुकसान भरपाई म्हणून पीडितांना मंजूर करण्यात आली आहे. या लोक अदालतीतील 159 वैवाहिक प्रकरणं सामंजस्यानं निकाली काढण्यात आली असून ठाणे महानगरपालिका आणि इतर महानगरपालिकेच्या थकीत कराची वसुली देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 37,362 प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरणं निकाली काढण्यात आली आहेत. याद्वारे एकूण 2,88,03,12,000 रुपयांची तडजोड यशस्वी झाली आहे. त्यापैकी 20,238 प्रलंबित न्यायालयातील प्रकरणं निकाली काढण्यात आली. प्रलंबित प्रकरणात रक्कम 2,37,79,85,000 इतक्या रकमेची तडजोड करण्यात आली. दाखलपूर्व 17,124 प्रकरणं निकाली काढण्यात आली. दाखलपूर्व प्रकरणात रक्कम रुपये 50,23,26,000 इतक्या रकमेची तडजोड करण्यात आली. किरकोळ स्वरूपाच्या 15,856 फौजदारी प्रकरणात गुन्हा कबुली करण्यात आली. या लोक अदालतीमध्ये प्रथमच डेट रिकव्हरी ट्रिब्युनल DRT प्राधिकरणाद्वारे 288 प्रकरणं निकाली काढण्यात आली असून एकूण तडजोडीची रक्कम 1,27,15,64,000 इतकी आहे. या लोक अदालतीमध्ये किरकोळ स्वरूपाच्या फौजदारी प्रकरणात गुन्हा कबुलीस प्रतिसाद मिळाला असून जवळपास 15,856 आरोपींनी न्यायालयासमोर आपला गुन्हा कबूल करून दंडाची रक्कम जमा केली आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये बेलापूर न्यायालयाद्वारे फायलिंग प्रणालीद्वारे प्रकरणं निकाली काढण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. यामध्ये प्रकरण दाखल करण्यापासून ते निकाली निघेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया कागदपत्रांशिवाय प्रणालीनं करण्यात आली.
एकूण 171 प्रकरणं ई प्रक्रियेनं निकाली निघाली. जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. 10 ते 15 वर्ष जुनी असंख्य प्रकरणं निकाली काढण्यात आली. वैवाहिक प्रकरणामध्ये तडजोडी मोठ्या प्रमाणात यश आलं असून एकूण 159 प्रकरणं सामंजस्यानं निकाली निघाली. यामुळे अनेक संसार पुन्हा एकदा जुळले आहेत. दाखलपूर्व बँक रिकव्हरीची एकूण 454 प्रकरणं निकाली निघाली असून 3,06,55,000 इतक्या रकमेची तडजोड करण्यात आली. एनआय ॲक्ट कलम 138ची 1,450 प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्यात आली. तडजोडीची रक्कम 26,74,00,000 इतकी आहे. प्रॉपर्टी टॅक्स रेव्हेन्यूची दाखलपूर्व 6,590 प्रकरणं निकाली काढण्यात आली. तडजोडीची एकूण रक्कम 37,05,00,000 इतकी आहे. पाणीपट्टीची दाखलपूर्व 2,690 प्रकरणं निकाली निघाली. एकूण तडजोडीची रक्कम 1,82,84,000 इतकी आहे. राज्य उत्पादन शुल्क ठाणे अंतर्गत निरीक्षक कार्यालयातील एकूण 74 केसेसमध्ये दोषसिद्धीचे निकाल दिले असून एकूण रक्कम 18,41,000 इतक्या रकमेचा दंड आरोपींकडून जमा करण्यात आला. याशिवाय या लोक अदालतीमध्ये कारागृहातील न्यायाधीन बंद्यांची प्रकरणं, कारागृहातील न्यायालयीन बंदींपैकी जवळपास 21 बंद्यांची कारागृहातून मुक्तता करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे सचिव ईश्वर सूर्यवंशी यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील रेतीगड शाखेच्या दक्षता पथक क्रमांक 2ने मुंब्रा खाडीत अतिशय धाडसी अशी कारवाई केली. या कारवाईत एक बार्ज त्यात पाणी शिरल्यानं जागीच बुडालं, तर उरलेले 2 बार्ज आणि 4 सक्शन पंप पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. विशेष म्हणजे या कारवाईच्या दरम्यान महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना जिलेटिनच्या कांड्या सापडल्या. त्या तात्काळ पोलिसांकडे पुढील तपासाकरता सुपूर्द करण्यात आल्या. अनधिकृत रेती उपसा करणाऱ्या सक्शन पंप बार्जवर कारवाई करण्याची धडक मोहीम जिल्हा प्रशासनानं हाती घेतली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे अनधिकृतरित्या रेती उपसा करणाऱ्यांचं धाबं दणाणलं आहे. यापुढे देखील अशा प्रकारे अनधिकृतपणे रेती उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई सुरूच राहील, असा इशारा जिल्हा प्रशासनानं दिला आहे. धोकादायक असलेल्या सर्वच वाहनांमधून होत असलेली कचरा वाहतूक तातडीने थांबवून संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या उपक्रमांतर्गत शहरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिलं जात आहे. शहरातील कचरा अधिक जलद आणि सफाईदारपणानं उचलण्यासाठी नव्यानं स्वच्छता यंत्र महानगरपालिकेच्या वाहन ताफ्यात दाखल झाले आहेत. त्यातच दुसरीकडे ठाणे शहरात कचरा उचलण्यासाठी अँथोनी वेस्ट हँडलिंग सेल प्रायव्हेट लिमिटेड या नावानं रजिस्टर असलेली खराब अवस्थेतील वाहनं रस्त्यावरून धावताना दिसून येतात. या वाहनांचे दरवाजे तुटलेले आणि गंजलेले आहेत. ठिकठिकाणी दोरीने बांधलेले देखील आहेत. वाहनातील आसन व्यवस्था योग्य स्थितीत नाही. काही गाड्या गळत असल्यानं छतावर प्लॅस्टिक बांधलेलं आहे. वाहनांना जागोजागी गंज चढलाय. त्यामुळं अशी वाहनं भर रस्त्यात अचानक बंद पडली तर वाहतूक कोंडी तसंच कचऱ्याच्या दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागतो. संबंधित ठेकेदाराकडून वाहनांच्या दुरुस्तीची आणि देखभालीकडे लक्ष न दिल्यानं वाहनांची दुरावस्था झाली आहे. तसंच यातील काही वाहनांना परवानगीशिवाय बॉडीमध्ये बदल करणं, विनापरवानगी जाहिराती करणं, फिटनेस सर्टिफिकेट जवळ न बाळगणं यासह इतर विविध कारणांसाठी परिवहन विभागाकडून दंड देखील करण्यात आलाय. कचरा वाहतूक करताना सुस्थितीत असलेल्या वाहनातून सुरक्षितरित्या वाहतूक करणं अपेक्षित असताना घन कचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे
अशी गंजलेली आणि नादुरुस्त खराब अवस्थेतील वाहनं कचरा उचलण्यासाठी रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे या वाहनांवर काम करणारे कर्मचारी तसंच नागरिक यांच्या जीवितासह इतर वाहनांना देखील धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं इतक्या त्रुटी असताना वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट दिलं कसं गेलं याबाबत परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन अशा धोकादायक तसंच वाहनांची तातडीनं तपासणी मोहीम हाती घेऊन कारवाई करण्याची मागणी करणार असून अशा धोकादायक असलेल्या सर्व वाहनांमधून होत असलेली कचरा वाहतूक तातडीनं थांबवून संबंधित ठेकेदारांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका ईमेलद्वारे केली आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रहिवासी असलेले आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2007ची सरळ सेवा परीक्षा देऊन उपजिल्हाधिकारी या पदावर निवड झालेले विकास गजरे हे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकारी या पदावर 1 जून 2023 पासून कार्यरत आहेत. मुळातच व्यायामाची आवड असलेले जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे हे आता आयर्न मॅन अर्थात लोहपुरुष म्हणून ओळखले जाणार आहेत. कोल्हापूरच्या डेक्कन स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजित लोहपुरुष ट्रायथलॉन या स्पर्धेत गजरे हे इतर 99 स्पर्धकांसह मोठ्या जिद्दीनं उतरले होते. ही स्पर्धा 3 टप्प्यात आयोजित करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात कोल्हापूरच्या प्रसिद्ध राजाराम तलावात 1.9 किलोमीटर पोहणं, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात लगेचच कोल्हापूर बंगलोर महामार्गावर 90 किलोमीटर सायकलिंग आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात 3.21 किलोमीटर अर्ध मॅरेथॉन पूर्ण करणं अशी ही स्पर्धा होणार होती. स्पर्धा पूर्ण करण्यासाठी निर्धारित वेळ 10 तास इतकी होती. ही स्पर्धा गजरे याने 8 तास 25 मिनिटात यशस्वीरित्या पूर्ण केली आणि पटकावला आयर्न मॅन अर्थात लोहपुरुष हा किताब. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सफाई व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेल्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांची देणी थकवल्याप्रकरणी ठाणे महानगरपालिकेनं कल्पेश एंटरप्राइजेस या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकलं आहे. त्यामुळे त्याला पुढील 3 वर्ष ठाणे महानगरपालिकेच्या कोणत्याही निविदा प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. महानगरपालिकेकडे जमा असलेली सुरक्षा अनामत रक्कम देखील जप्त करण्यात आली आहे. महानगरपालिका क्षेत्रातील गट क्रमांक 18 मधील रस्ते साफसफाईचं कंत्राट या कंत्राटदाराकडे होतं. त्या गटात काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचं अंशदान कपात करून त्यात कंत्राटदाराकडील अंशदानाची रक्कम एकत्रित करून भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये भरणं बंधनकारक आहे. या गटात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे मागील 2 महिन्यांचं किमान वेतन आणि एप्रिल 2022 पासूनची देणी प्रलंबित होती. तसंच कंत्राटदाराकडूनच कर्मचाऱ्यांना साहित्य आणि सुरक्षा साहित्य साधनं उपलब्ध करून दिली गेली नाहीत. या संदर्भात देण्यात आलेल्या नोटिशीचा खुलासा देखील सादर करण्यात आला नाही. वारंवार संधी देऊन देखील या कंत्राटदाराच्या वर्तनात काहीही सुधारणा झाली नाही. सफाई कामगार त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित राहिले. या सगळ्यांचा विचार करून करारनाम्यातील अटीनुसार कारवाई करण्यात आली आहे. गट क्रमांक 18 मधील ज्या कंत्राटी सफाई कामगारांची
भविष्य निर्वाह निधी आणि राज्य कामगार विमा आयोग यांची प्रदानं थकीत आहेत ती कंत्राटदारांची शिल्लक देयकं आणि सुरक्षा अनामत रक्कम यांच्यातून वलटी करून संबंधित प्राधिकरणांकडील कामगारांच्या खात्यात महानगरपालिका जमा करेल. कामगारांची देणी आणि सुरक्षा साधनं यांच्याविषयी महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी वेळोवेळी भूमिका स्पष्ट केली आहे. कंत्राटी कर्मचारी यांची भविष्य निर्वाह निधी आणि राज्य कामगार विमा आयोग यांची प्रदानं संबंधित प्राधिकरणाकडे भरल्याशिवाय कंत्राटदारांची मासिक देयकं अदा केली जाऊ नयेत असे स्पष्ट निर्देश देखील आयुक्त बांगर यांनी दिले आहेत. शहरासह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक आबाळ होऊ नये यासाठी ठाण्यातील बाळकोम इथं उभारण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात 2 आठवड्यात आवश्यक ती सेवा सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. उपकेंद्रातील 5 शाखांचा लाभ सुमारे 500 विद्यार्थी घेत असून इथं वीज, उपहारगृह आदी सुविधांची बोंब असल्यानं भारतीय जनता युवा मोर्चा आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर आमदार संजय केळकर यांनी तात्काळ मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर कुलकर्णी यांनी 2 आठवड्यात सर्व सुविधा देणार असल्याचं केळकर यांना सांगितलं. याबाबत आमदार केळकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की ठाणे जिल्हा आणि महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांची मुंबईत होणारी पायपीट वाचावी यासाठी ठाण्यात विद्यापीठाचं उपकेंद्र सुरू करण्यात आलं आहे. यासाठी महानगरपालिकेकडून अवघा 1 रुपया वार्षिक भाडेतत्वावर जागा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र तिथले अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळं सुविधांचा बोजवारा उडालाय अशी माहिती केळकर यांनी दिली. शहराला आणि जिल्ह्याला शैक्षणिक हब बनवण्याचा संकल्प असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील याच शहराचे आणि जिल्ह्याचे आहेत. त्यामुळं उपकेंद्रात लवकरच सर्व त्या सोयी सुविधा उपलब्ध होतील. शिवाय ते अद्ययावत करण्याचा निर्णय देखील चर्चेत झाल्याची माहिती केळकर यांनी यावेळी दिली. मुंब्रा रेतीबंदर किनारी पुन्हा एकदा जिलेटिनच्या कांड्या आणि डिटोनेटर्स सापडल्यानं मोठीच खळबळ उडाली. एकूण 16 जिलेटिनच्या कांड्या आणि 17 डिटोनेटर्स पोलिसांनी जप्त केले असून या कांड्या पाण्याखाली स्फोट घडवून आणण्यासाठी वापरण्यात येतात अशी माहिती देण्यात आली. पण या कांड्यांपैकी अनेक कांड्या या जिवंत असल्यानं त्या इतर ठिकाणी देखील स्फोट घडवून आणण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात. मुंब्रा रेतीबंदर हे मृतदेह फेकण्यासाठी एक कुख्यात ठिकाण बनलं असून तिथं अवैधरित्या रेती उत्खननाचं काम गेले अनेक वर्ष अविरतपणानं सुरू आहे. रेतीबंदर भाग पुन्हा एकदा जिलेटिन कांड्या आणि डिटोनेटर्स मिळाल्यानं चर्चेत आलाय. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून कळवा रेतीबंदर परिसर खाडीचं सुशोभीकरण करून तिथं रेतीबंदर विसर्जन घाट बनवण्यात आला. या परिसरामध्ये असलेली निसर्गरम्य वातावरण लक्षात घेऊन महानगरपालिकेनं या ठिकाणी नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र आता हीच सुविधा या परिसरात फिरायला येणाऱ्या नागरिकांना अतिशय धोकादायक वाटते. या परिसरात मागील वर्षभरात 15 मृतदेह आढळले होते, ज्यामध्ये 2 हत्या या उघडकीस आल्या आहेत. या ठिकाणी असलेला सुरक्षेचा अभाव आणि शेजारी असलेला राष्ट्रीय महामार्ग याचाच फायदा घेत गैरकृत्य करणारी लोक या भागात मृतदेह फेकून देतात. पोलीस आणि पालिका प्रशासन यांचा देखील हलगर्जीपणा होत असल्यामुळेच हे प्रकार इथं वारंवार घडत आहेत. रात्री या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसते आणि याचाच गैरफायदा घेत मृतदेह फेकण्याचे प्रकार आता वाढू लागले आहेत. खाडीमध्ये टाकलेला मृतदेह स्वतःहून नष्ट होण्याच्या मार्गावर असतो आणि म्हणूनच या परिसरात मृतदेह टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. आता याच ठिकाणी जिवंत जिलेटिनच्या कांड्या आणि डिटोनेटर्स सापडल्यानं प्रशासन हादरलंय. त्यामुळेच खाडीकिनारी गस्त वाढवायची गरज असताना रात्रीच्या वेळी इथं मात्र स्मशान शांतता असते. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आणि बॉम्ब शोधनाचं पथकानं 16 जिलेटिनच्या कांड्या, 17 डिटोनेटर्स आणि 2 मोठ्या बॅटऱ्यांसह सर्व साहित्य ताब्यात घेतलं असून सखोल चौकशी सुरू केली. घटनास्थळावरून एक मोबाईलचा रिकामा खोका देखील सापडला असून त्यावर असलेल्या IMEI नंबरचा वापर गुन्हेगारांना शोधण्यासाठी करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांची देणी थकवल्याप्रकरणी कल्पेश एंटरप्राइजेस काळ्या यादीत. धोकादायक वाहनांमधून होत असलेली कचरा वाहतूक तातडीनं थांबवून संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी, राहुल पिंगळे. आणि राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण 37,362 प्रकरणं निकाली. एकूण 2,88,03,00,000 रुपयांची यशस्वी तडजोड. तर या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.